एक प्रश्न नेहमी मनामध्ये रुजतो आणि सलतो, तो म्हणजे गायींचा प्रश्न. एक काळ होता की जेव्हा गायींच्या गळ्यातील घुंगरमाळा, त्यांच्या गळ्यातील घंटा ह्या सकाळी जागं करायच्या आणि सायंकाळी दिवस मावळायला लागला की डोंगरांच्या डोंगरवाटा त्यांच्या चरणांनी, त्यांच्या पाऊलखुणांनी, त्यांच्या खुरांनी ह्या उजळून निघायच्या आणि ती सायंकाळसुद्धा इतकी निर्मळ, निर्भेळ आणि प्रसन्न व्हायची. तो काळ आता राहिलेला नाही. आता माणसांचं माणसावरती प्रेम नाही, तिथं जनावरावरती कोण प्रेम करणार? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की माणसं पैशांच्या पुढे स्वतःच्या शरीराला, स्वतःच्या अवतीभोवतीच्या माणसांना आणि नात्यांनासुद्धा विसरले आहेत. तर तिथं या मुक्या प्राण्यांवरती जीव लावायला वेळ कोणाला आहे? आणि म्हणूनच या गायींचा, या जनावरांचा शाप कदाचित आपल्याला लागलेला असावा आणि आपल्यापेक्षा जास्त हा शाप या ठिकाणच्या सरकारला लागतोय की काय, असं चित्र समोर दिसत आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो, की अलीकडे गोपालनासाठी गोशाळा सुरू झाल्या, गो संवर्धन आयोग निर्माण करण्यात आला, त्याच्यासाठी कायदे तयार करण्यात आले. खाटकांच्या दारी जाणाऱ्या गायी या निमित्ताने अडवल्या, रोखल्या, असं सरकारचं म्हणणं आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये आपण गायींच्या संवर्धनासाठी, त्यांच्या वंशवृद्धीसाठी काय उपाययोजना करीत आहोत हे फार महत्त्वाचं आहे. जीव हा प्रत्येकाला आहे. त्या जीवाचं रक्षण करणं, त्या जीवासाठी माणूसपण, मानवता दाखवणं हे आपलं कर्तव्य आहे. परंतु गोरक्षण केल्यानं, गोशाळा सुरू केल्यानं त्या मानवतेसाठी, त्या जीवांच्या जीवित्वासाठी आपण कुठपर्यंत काम करतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. अनेकदा गायींना धार्मिक दर्जातून त्यांना गोमातेचा दर्जा दिला जातो, परंतु हा गोमातेचा दर्जा केवळ बोलण्यापुरता, वागण्यापुरता आणि जगाला दाखवण्यापुरता आहे का, हे देखील आपण पाहणं महत्त्वाचं आहे. कारण अनेकदा काय होतं की गोशाळा जर तुम्ही पाहिल्या तर गायी खपाटीला गेलेल्या आणि त्यांची हाडकं दिसायला लागलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे ज्या प्राण्यांना डोंगरावरचं गवत खाण्यासाठी, त्यांना रानोमाळ फिरण्यासाठी एकेकाळी पाळलं जात होतं, त्याच गायी आता बंदिस्त कोंडावाड्यामध्ये गोशाळेच्या नावाखाली कैद केल्या जात आहेत. यापेक्षा दुर्भाग्य आणखी काय हवं? मित्रांनो, शेतकरी तर त्याही पुढचा आहे. शेतकरी हा आजचा माणूस नाही. शेतकरी हा फक्त पैसा पैसा करीत सगळं इतरांची तुलना करण्यामध्ये, इतर जगाची स्पर्धा करण्यामध्ये स्वतःची शेती, स्वतःचं पशुधन आणि स्वतःला देखील संपवून घेत आहे. दोष त्याचाही नाही. कारण आजकाल शिक्षण घ्यायचं असेल, रोजगार मिळवायचा असेल तर पैसा पाहिजे, आणि पैसा असेल तरच या जगामध्ये माणूस जिवंत राहू शकतो आणि टिकू शकतो, हे देखील सत्य आहे. मग यामध्ये बॅलन्स ठेवण्यासाठी, समांतर सुविधा निर्माण करून देण्यासाठी कर्तव्य आहे ते म्हणजे सरकारचं. परंतु सरकार आपली कर्तव्य आणि त्या कर्तव्यासाठी प्रश्नांची सोडवणूक करायला विसरून जातं आणि त्यामुळेच असे प्रश्न अगदी समोर येतात. मित्रांनो, गायी या कशासाठी पाळायच्या? गायीपासून फायदा काय? तर तुम्हाला सांगतो की गायीनं दूध जरी दिलं नाही तर गायीचं शेण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण शेळ्यांच्या लेंड्या, मेंढ्यांच्या लेंड्या किंवा कोंबड खत यापेक्षा गायींचं खत हे अत्यंत शेतीला पूरक आहे, पौष्टिक आहे आणि त्यातून खरी सेंद्रिय शेतीचा उद्धार होतो. म्हणून जे पोषक घटक आपल्या शरीराला हवे असतात, तेच पोषक घटक गायींच्या शेणातून मातीत मिसळतात आणि मातीतून अन्नधान्यामध्ये उतरतात, हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून म्हशीच्या शेणापेक्षा गायीचं शेण अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं की म्हशीच्या शेणामध्ये अनेक बॅक्टेरिया आणि अनेक किडे असे असतात की ते जमिनीमधलं कर्ब हे संपवून टाकतात आणि स्वतःची वाढ मोठ्या प्रमाणावरती करून घेतात. आणि त्याचा परिणाम असा होतो की त्या अन्नधान्यावरती, त्या भाजीपाल्यावरती रोगांचं प्रमाण वाढतं.
परंतु गाईच्या शेणामुळे ही रोगराई दूर होते, कारण गाईच्या शेणामध्ये तसे अपायकारक किडे आणि घटक नसतात. म्हणून गाईचं शेण हे शेतीसाठी महत्त्वाचं आहे. पूर्वीच्या काळी शेकडो हजारो गायी गावामध्ये होत्या. त्या काही दूध पिळण्यासाठी आणि पैसा कमावण्यासाठी नव्हत्या, तर त्या आपल्या शेतीला शेणखत पुरवण्यासाठी होत्या. मग ह्या गायी अचानक का कमी झाल्या, तर त्याचं कारण असं आहे की सरकारनं रासायनिक खतांच्या कंपन्या सुरू करण्याला परवानगी दिली. रासायनिक खताच्या कंपन्या सुरू झाल्या आणि रासायनिक खतं ही सुरुवातीला अत्यंत कमी दरामध्ये शेतकऱ्यांना पोच करण्यात आली, अनुदानावरती देण्यात आली आणि त्यामुळं अगदी सहज मिळणारी खतं आणि त्या खतामुळं येणारं तात्काळ भरघोस उत्पादन यामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये शेतकरी भळभळला आणि मग त्यानं ह्या गायी सांभाळायच्या कशासाठी म्हणून विकू टाकल्या आणि त्यांचा गोवंश संपुष्टात आणला. आणि म्हणून काय झालं की रासायनिक खताचे दुष्परिणाम आता आपल्याला भोवायला लागले आणि कळायला लागले. तेव्हा आता गायींचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि एवढं होत असताना देखील आपण त्या गायींना जवळ करायला तयार नाहीत, त्या गायींना आपण सांभाळायला तयार नाहीत. कारण आता गायी सांभाळणं पूर्वीसारखं सोपं राहिलेलं नाही. एकतर त्यांना खाण्यासाठी गुरचरण राहिलं नाही, त्यांच्यासाठी पडीक गायरानं गावठानं राहिली नाहीत, कारण ह्या डोंगरांचं आणि ह्या सरकारी जमिनींचं उत्खनन चालू आहे, अतिक्रमण चालू आहे आणि त्यामुळे या चराऊ क्षेत्र म्हणून आणि त्यामुळे चराऊ क्षेत्र आता शिल्लक राहिलं नाही आणि पूर्वीसारखी आता डोंगरावरती पडीक जागेवरती गवतांची वाढ देखील होत नाही आणि त्यामुळं गायींना लागणारा चारा हा विकत घ्यावा लागतो आणि विकत घेऊन चारा गायी पाळणं हे सोपं राहिलेलं नाही आणि त्यामुळेच गोशाळा जरी सुरू केल्या तर त्या गोशाळेला लागणारा चारा हा गायीच्या सांभाळण्यापेक्षा अत्यंत महागडा आणि आर्थिक दृष्टीनं परवडणारा नाही आणि त्यामुळंच गोशाळा जरी निर्माण केल्या त्या ठिकाणी तरी त्याचा ताळमेळ बसत नाही आणि सरकार त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देखील देत नाही. अशा अनेक प्रश्नावरती आज आपण येऊन थांबलेलो आहोत. मित्रांनो, यातून मार्ग काढायचा असेल, यातून पुढं जायचं असेल तर आपल्याला देशी गाई सांभाळणं आणि त्यांची वृद्धी करणं आवश्यक आहे. आता अनेकदा आपण काय म्हणतो की देशी गाई म्हणल्यानंतर सगळ्या गाई, ज्या गाईला 2 शिंग 4 पाय शेपूट आहे त्या सर्व गाई. परंतु या गायीमध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये संकर झालेले आहेत. कारण आपल्या देशी गाई दूध देत नाहीत म्हणून दुधाळ गाई जशा की जर्सी गाई मधल्या काळामध्ये 80-90च्या काळामध्ये विदेशामधून आपल्याकडे आल्या आणि त्यांचे संकर आपल्या देशी गाई सोबत करून एक तिसरी जात निर्माण करण्यात आली आणि ती तिसरी जात ही प्रचंड रोगराईला बळी पडणारी आणि तिचं आयुर्मान कमी असणारी आहे. म्हणून अशा गायी ह्या महत्त्वाच्या नाहीत, महत्त्वाच्या आहेत त्या मूळ आपल्या गायी आणि त्यांचं संवर्धन झालं पाहिजे. त्यांची खरी गोसेवा म्हणजे गोकुळाची सेवा आहे. कारण कृष्णकुळामध्ये ह्या संकरित आणि विदेशी गायी नव्हत्या, त्या आपल्या देशी गायी होत्या. जंगलात चरणाऱ्या, डोंगरावरती फिरणाऱ्या त्या गायी सांभाळणं म्हणजे कृष्णसेवा आहे. त्या गायी सांभाळणं म्हणजे गोधन आहे आणि त्या गायी सांभाळणं म्हणजे खरी आपली कामधेनू आहे.